हाय गाईज, तर आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या व्लॉगिंगला. इंग्लिश आम्हाला जमत नाही, आम्ही स्पष्ट मराठीत बोलणार आहोत. स्पष्ट मराठीचं माहित नाही मला, तुटके फुटके ज्या भाषेत बोलता येईल त्या भाषेमध्ये नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करू आम्ही. मध्ये बोलू नका आता. तर आज गणपतीच्या निमित्ताने पहिला एपिसोड आम्ही बनवतोय आणि आम्ही जाणून घेणार आहोत, आम्ही आणि तुम्ही पण, की गणपती आले तर कोणाकोणाला कसं कसं वाटतंय. तर आपण सुरुवात करूया. गणपती माझ्या आवडीचा. आम्ही हे अजिबात टॉलरेट नाही करणार की कोणी पण आमच्या व्हिडिओमध्ये होस्टच्या परमिशन शिवाय बोलतोय. आम्ही टॉलरेट नाही करणार. तर आपण सुरुवात करूयात आपण तेजल पासून. तर तेजल, आज गणपती आलेत, पहिला दिवस आहे, आत्ताच आपण आरती करून झाली आपली. तर तुला कसं वाटतंय? आज मला खूप छान वाटतंय. आज गणपती आलेत घरी, आमची पूजा झाली आहे, सगळं झालंय. सगळे आमचे घरचे पण जरा खुश आहेत आज चुकून. हा, तर आज पहिल्यांदा भांडणं झालेली नाहीयेत सणाच्या दिवशी. आनंददायी हा सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या आरत्या लावल्या होत्या, तरी पण आम्ही एकच आरती, 3 आरत्या आम्ही एकत्र लावल्या होत्या. अंडरस्टँड, वी लिव्ह इन जॉईंट फॅमिली. सो आता आपण तेजलला बोलण्याचा एक चान्स देऊया. तर तेजल, तू प्लीज बोल. आणि आम्ही आता गणपतीच्या, आज आम्ही आता सिटीत जाणारे गणपती बघायला. सगळे वादन वगैरे, आमचा एक भाऊ आहे तो शिवमुद्रामध्ये, तर त्याचं वादन आहे. तुम्हाला आम्ही ते वादन पण दाखवणार. हा, फॉर शुअर. आता आपण असंच बोलू की केतकी वाघ यांना काय वाटतंय आज, कारण ते सगळ्यांना इंटरप्ट करतायत मध्ये. तर आता आपण केतकी यांच्याकडे वळूयात. आणि केतकी, नाही, आता मला काही फार बोलण्यासारखं उरलं नाहीये तेजल, कारण तुमचं सगळं बोलून झालंय. तुम्ही बोलला आहात स्टार्टिंग पासून, तुम्हीच बोलला. तेजल बोलून झालंय. ह्याच्यावर जरा जास्ती आहे. गणपती माझ्या आवडीचा आहे, डेकोरेशन माझ्या आवडीचं आहे, त्याच्यामुळे मी फारच आनंदात आहे. आणि माझा आनंद या गगनात मावत नाहीये, त्याच्यामुळे मला काहीही बोलायचं नाहीये. माझे शब्द अपुरे पडणार आहेत. माझा जो काही आत्ताचा एक्सपिरियन्स आहे तो सांगण्यासाठी. तर मी दुसरं कोणीतरी बोलत असताना नंतर बोलले. आता आपण भेटूया सिटीत वादन बघायला. आता मी बोलते, कारण मला ह्यांनी तर काही बोलूनच नाही दिलं आणि आता व्हिडिओ बंद करत होते मी बोलायच्या आधी. चूक झाली. तर आपण हे जे काय ह्यांनी तुटकं फुटकं सांगितलं, तर मी तुम्हाला सांगते की आपण नक्की काय करणार आहोत. आम्ही आता जेवणार आहोत आणि जेवण झाल्यावरती मस्त नैवेद्याचं आनंद घेतल्यानंतर आम्ही जाणार आहोत आमचा भाऊ चिन्मय भालेराव ह्याचं वादन बघायला, जो आहे शिवमुद्रा पथकात. तर त्याचा मुलगा लेट्स सी तो कसं करतोय, कारण त्याचा आय गेस फर्स्ट आहे हे. आणि आपण भेटूयात. बाय गाईज. बाय.